माझे नाव सान्विका सुभाष गवळी. मी आता 5वी क मध्ये शिकते. आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरीची असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. एक राजा चंद्रपूरच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता. तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता. राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला. तो चुणचुणीत मुलगा राजाला म्हणाला, हे सुखी जीव आनंदाने जंगलात नांदत आहेत, तुम्ही यांना का मारता? त्यावर राजा निवृत्त झाला. तो विचार करू लागला. त्याला स्वतःची चूक समजली. राजाने शपथ घेतली, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. या मुलाचे नाव होते माणिक. पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला. त्यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते. संत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावल या गावी झाला. माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्यांच्या आईचे नाव मंजुळा असे होते. माणिक लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळी वरखेडला नेले. तेथे त्याला आकडोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले. महाराजांनी त्याला तुकडे हे नवे नाव ठेवले. तुकडोजींनी त्यांना गुरु मानले. तुकडोजी 14 वर्षाचे असताना त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकून तेथे कंदमुळे खाऊन त्यांनी हृदययोगाचा अभ्यास केला. आचार्य विनोबा भावे यांनी बुधन चळवळ सुरू केले. महाराजांनी त्या चळवळीत भाग घेऊन बुधनांसाठी जमीन मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने गौरव केला. तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण 31 ऑक्टोबर 1978 रोजी झाले.